हॅलो. तर लवकरच गोकुळाष्टमी येत आहे आणि त्यासाठी मी घरच्या सामानातूनच आपल्या बाळकृष्णासाठी छान असा पाळणा बनवत आहे. तर हे घरचंच साहित्य यूज करून मी कशा पद्धतीने पाळणा बनवला हे तुमच्यासोबत शेअर करते. तर सगळ्यात आधी ना माझ्याकडे ह्या टूथपिक होत्या, त्या मी गोळा केल्या. इथे मी 5 टूथपिक घेतल्या आहे आणि त्याला असं रबर ने पॅक करून घेत आहे. आणि असंच अजून एक आपल्याला सेट तयार करायचा आहे टूथपिकचा. आता ते इथे मी टूथपिक का वापरत आहे, कारण माझ्याकडे मोठ्या काड्या नव्हत्या आणि मला इथे अवेलेबल पण नाही झाल्या. तुमच्याकडे मोठी काडी असेल तर तुम्ही ती यूज करू शकता किंवा आईस्क्रीमच्या काड्यासुद्धा यूज करू शकतात. तर अशा पद्धतीने मी 2 टूथपिकचे सेक्शन करून एक मोठी काडी बनवायचा प्रयत्न केला आहे आणि तो या आपल्या चिकट टेपने त्याला जोडून घेत आहे, जॉईन करून घेत आहे, म्हणजे एक मोठी काडी बनवता येईल मला म्हणून. तर अशा पद्धतीने मी हे चिटकून घेतलं आहे आणि खालचंही जिथे आपण रबर लावले होते ते तेही चिटकून घ्यायचं आणि रबर काढून त्याला छान याच्याने चिकट टेपने चिटकून घेतलं आहे आणि ही झाली आपली मोठी काडी. अशाच पद्धतीच्या मी जवळपास 4 काड्या बनवून घेतल्या आणि एका रेक्टँग्युलर शेपमध्ये कार्डबोर्ड घेतला. त्याच्यावरती फेविक्विक चिटकवला. फेविक्विक का यूज केला इथे, कारण त्याच्याने जरा चांगलं चिटकलं जातं, कारण हे जरा अवघड चिटकवणं होतं म्हणून. तर तुमच्याकडे ग्लूगन असेल तर तुम्ही ते पण वापरू शकता. त्याच्यानंतर इथे ह्या ज्या काड्या स्टिक केल्या आहेत ना, तिथे पुन्हा एकदा चिकट टेपच्या साहाय्याने हे असं सिक्युअर करून घेत आहे की जेणेकरून ते पडायला नको म्हणून. तर अशाच पद्धतीने मी या सर्व काड्या स्टिक करून घेतल्या आहेत आणि हा खूप लाँग व्हिडिओ होईल, म्हणून नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघूया की मी पुढे कशा पद्धतीने पाळणा बनवला ते.